तर असं आहे. नारद म्हणतात, हे वसुदेवा, तुझ्या नामामुळं भगवंताच्या नावाला नाम आहे. तुझं नाव वसुदेव आहे आणि भगवंताचं नाव तुझ्यामुळं वासुदेव आहे. बरं का, वसुदेवामुळं वासुदेव. बरं का, वला कानात दिला फक्त. वसुदेव आणि वासुदेव कुणामुळे? ते तुझ्यामुळे. वसुदेवा, तुझ्या नामामुळं. बरं का, तुझा मुलगा आणि तुझ्या नावामुळं, हो, त्या भगवंताचं जर नाव घेतलं, जर त्या वासुदेवाचं जर नाव घेतलं तर बरं का, अनंत पाप जळून भस्म होण्याचं सामर्थ्य त्या वासुदेवामध्ये आहे. आणि मग तुमची केवढी मोठी योग्यता आहे महाराज, ते कुणापासून? तुमच्यापासून आहेत ना. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद मुनी वसुदेवाला म्हणतात. ज्याच्यानी श्रवणे वाढे पुण्य, ज्याच्यानी नामे जडे भव बंधन, तो सद्य स्मरविला त्वा नारायण, तुझी वाचा कल्याण वसुदेवा. अहो, ज्या वासुदेवाचं नाव घेतल्यानंतर पुण्य वाढतं महाराज. ज्या वासुदेवाचं नाव घेतल्यानंतर अनेक पापाचा नाश होतो. आणि अशा भगवंताला, अशा देवाला तो घडवलंय. बरं का, कशा भगवंताला? नाव घेतल्यानंतर अनेक पुण्याचं साठा होतो महाराज. नाव घेतल्यानंतर अनेक पाप जळून भस्म होतात. आणि त्या भगवंताला तुम्ही जन्म दिलाय, काय मोठा अधिकार आहे तुमचा. अशा प्रकारे नारद मुनी त्या ठिकाणी म्हणत आहेत. तुझा जी ऐकताची प्रश्न पूर्ण प्रगटला नारायण, माझा तुझा उपकार पूर्ण, तो परम कल्याण वसुदेवा. हे वासुदेवा, तुमचा प्रश्न ऐकल्यानंतर नारायण प्रगटला. हो, नारदाच्या अंतःकरणामध्ये नारायण नव्हता महाराज. बरं का, वसुदेवानं प्रश्न केल्यानंतर भगवंत प्रगट नारदाच्या मनामध्ये, नारदाच्या अंतःकरणामध्ये झाले महाराज. जसं वातावरण असन त्या पद्धतीनं तिथलं वातावरण बनलं जातं महाराज. जसं काळ असेल, जशी वेळ असेल, आणि त्या पद्धतीनं वातावरण बनलं जातं. तर तिथं चर्चा आहे देवाची महाराज. चर्चा कुणाची आहे? देवाची चर्चा आहे. म्हणून करता अंतःकरणसुद्धा देवमय झालं. नारद मुनीच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये देव नव्हता, वासुदेव नव्हता, पण प्रश्न विचारला देवाचा, म्हणून देवच निर्माण झाला नारदाच्या मनामध्ये. देवमय अवस्था झाली, कृष्णमय अवस्था झाली. आणि पुढं काय सांगतात? ऐकोनी नारदाचे वचन, जने विकल्प धरील मन, यासी पूर्वी होते विस्मरण, आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. ऐकोनी नारदाचे वचन, जने विकल्प धरील मन, यासी पूर्वी होते विस्मरण, आता झाले स्मरण वसुदेव प्रश्ने. नारदाचं बोलणं ऐकल्यानंतर बरं का, माणसाचं मन विकल्प धरीन म्हणून सांगितलं. संकल्प आणि विकल्प, श्रोते म्हणतात विकल्प धरील. बरं का, ज्यावेळेस वसुदेवानं प्रश्न करायच्या अगोदर भगवंताविषयी नारदाच्या मनामध्ये विस्मरण होतं, स्मरण नव्हतं. देव हा त्यांच्या मनामध्ये किंवा वाचेमध्ये आठवत नव्हता. बरं का, आणि ज्यावेळेस वसुदेवानं प्रश्न केला का, आणि त्यावेळेस हृदयातला आत्मा जागा झाला, किंवा हृदयातला जो काय भगवंत आहे तो समरला गेला, समरण झालं. अशा प्रकारे सांगता येईल. ज्याची ऐशी विकल्प युक्ती,
ते जाणावेत निजात्मगाती तेही आरतीची उपपती ऐक निश्चिती शुक सांगे. शुक महाराज परीक्षिती राजाला म्हणतात ज्याची अशी विकल्पवृत्ती आहे महाराज. हो, ज्याची अशी विकल्पवृत्ती झाली का आणि ते स्वतःच्या नाशासाठी कारण आहेत महाराज. विकल्प असा यायला नाही पाहिजे, विकल्प व्हायला नाही पाहिजे बरं का. आणि त्याविषयी असणारी कथा शुक राजा परीक्षितीला सांगतात. विकल्प आल्यानंतर काय होतं आणि विकल्प आल्यानंतर कुणाची कशी अवस्था झाली आणि त्याविषयी शुक महाराज राजा परीक्षितीला कथा सांगतात. अग्निकुंडा माझी स्वयंभ असे तो ग्रतावदाने अति प्रकाशे 23 प्रेम प्रश्न वशे सुख झाले मुक्ताचे. हो, जशा पद्धतीनं अग्नी कुंडामध्ये असतो महाराज. होय, आणि अग्नीवर तूप टाकल्यानंतर पुन्हा प्रकाशित होतो. आधी तर अग्नी असतोच आणि त्याच्यावर पुन्हा तूप टाकल्यानंतर पुन्हा प्रकाशित होतो. आणि तशा पद्धतीनं आपल्या देहामध्ये भगवंत आहे महाराज. पण विषय भगवंताचा निघाल्यानंतर पुन्हा ते हृदय भगवंत विषयी प्रज्वलित होतं. जसं अग्नीचं अगोदरच पहिला आहे कुंडामध्ये आहे ना, आणि त्याच्यावर जर तूप टाकलं तो जसा प्रज्वलित होतो तशा पद्धतीनं देव आपल्या हृदयामध्ये पहिलाच आहे महाराज. पण देवाविषयी जर स्मरण करून दिलं मग जसा अग्नी प्रज्वलित होतो तशा पद्धतीनं हृदयातला आत्माराम जो आहे तो साक्षीभूत होतो. अशा पद्धतीने सांगतात. सप्रेम भावार्थे मिनिला श्रोता मुक्त ही उल्हासे सांगे कथा तेथील सुखाची सुख स्वादुतता जाणे जाणता सधर्म. हो, जाणे जाणता सधर्म बरं का. आदित श्रोता उल्हासित आहे, आनंद भरित आहे श्रोता. आणि त्याच्यामध्ये बरं का, आणि जर कथा सांगितली ही भगवंताची कथा सांगितली किंवा भागवताची कथा सांगितली मग मुक्तच होणार का नाही. तो आधीच उल्हास आहे महाराज, मनामध्ये अंतकरणामध्ये उल्हास आहे. आणि भागवताची कथा सांगितल्यानंतर कितीही बंधनामध्ये असला तरी तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं सामर्थ्य या भागवत कथेचं आहे. अशा प्रकारे शुक नावाचे ऋषी राजा परीक्षितीला ही कथा सांगता येतं. या लागी मुक्त मुमुक्षु विषय जन भागवत धर्मे निगती संपूर्ण तोची वसुदेवे केला प्रश्न तेने नारद पूर्ण सुखावला. वसुदेवानं प्रश्न केल्यानंतर नारदाला खूप मोठा आनंद झाला बरं का. ही कथा जर ऐकली मुमुक्षानं श्रोत्यानं जर कथा ऐकली तर कितीही बंधन मोठं असलं तरी तो मुमुक्षू मुक्त होतो बरं का. नारदाला प्रश्न ज्यावेळेस वसुदेवानं विचारला त्यावेळेस नारदाला आनंद झाला. आणि हीच कथा असणारी शुक महाराज परीक्षितीला सांगतात आणि हीच कथा आपल्याला नाथ महाराज सांगतात. अशा प्रकारे जे का पूर्व परंपरागत जीर्ण भागवत धर्म येते सांगावया नारद मुनी उपपादित इतिहासू. आता जो काही भागवत धर्म आहे पुराणिक जो भागवत धर्म आहे परंपरागत आलेला भागवत धर्म आहे, अनादिकालापासून आहे महाराज. आणि तो भागवत धर्म सांगण्यासाठी भागवतामध्ये कशा प्रकारचा धर्म आहे आणि तो सांगण्यासाठी नारद मुनी वसुदेवाला सांगण्यासाठी एकदम आनंदित झालेले आहेत. उत्सुकतेनं नारद मुनी वसुदेवाला पारंपरिक असणारा भागवत धर्म पुराणिक असणारा भागवत धर्म सांगू लागलेली आहे. याच आरती विदेहाचा प्रश्न संवादिती आर्षोभ नवजन
ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगेन एक. हो, काय सांगतात, जे काय विदेही असणारे 9 जण, बरं का, विदेही असणारे 9 जण भागवत धर्म विस्तारपूर्वक सांगतात. भागवत धर्म जनक राजाचा, हां जनक राजा. याच आरती विदेहाचा प्रश्न संवादती आर्षभ नवजन. ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगेन विदेह ये. म्हणजे जनक राजा, बरं का. जनक राजा ज्यावेळेस हा भागवत धर्म सांगत असताना, जीर्ण म्हणजे पुराणिक असणारा हा भागवत धर्म आहे. हर्षभ म्हणजे 9 जण. ज्यावेळेस जनक राजे सांगतात आणि त्यावेळेस 9 जण ऐकतात, बरं का. 9 जण ऐकत असताना कशा पद्धतीनं ऐकतात, सांगतात कशा पद्धतीनं, आणि त्या प्रकारची कथा नारद मुनी वसुदेवाला सांगू लागलेली आहेत. आर्षभ कोण म्हणसी मुळी त्याची सांगेन वंशावळी. जन्म जयाच्या सुकुळी नवा माझी वैरा ब्रह्मनिष्ठा. आता आर्षेप हे कोण आहेत? 9 जण आर्षेप कोण कथा ऐकतात, त्याची असणारी समूळ कथा सांगावं लागेल. होय, ज्याला सांगायची कथा त्याचं नाव माहीत पाहिजे, त्याचं कुळ माहीत पाहिजे, त्याचं गोत्र माहीत पाहिजे. म्हणून करता आर्षेप हे 9 जण आहेत. त्यांना कथा राजा जनक सांगतात. मग ते त्यांचं नाव काय आहे, मुळामध्ये ते कोण आहेत, अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी नारद ऋषी सांगू लागलेले आहेत. स्वयंभू मनुचा सुतू जान नामे प्रियव्रतू. त्याचा अग्रिद्र विख्यातू नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी. स्वयंमनू आहे महाराज, स्वयंमनूचा प्रियव्रतू जो काय मुलगा आहे का तो प्रियव्रत आहे. आणि प्रियव्रताचा मुलगा आग्रिद्र अशा प्रकारे वंशेची परंपरा. स्वयंमनूचा मुलगा नाभी, आणि अशा प्रकारे त्यांची परंपरा वंशवाळा सांगू लागलेली आहेत. त्या नाभीपासून ज्ञान विलासू वृषभ जन्मला वासुदेवांशू. मोक्ष धर्माचा प्रकाशू जगी सावकाशू विस्तारिला. त्या नाभीपासून वृषभ वर्षभ नावाचा जो काय व्यक्ती आहे तो व्यक्ती जन्मलेला आहे. आणि तो वसुदेवाचा अंश म्हणून सांगितलं. वसुदेवाचा, बरं का, वसुदेवाचा म्हणजे भगवंताचा अंश. पूर्ण अवतार आणि अंश अवतार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भगवंताचा अंश अवतार, बरं का. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्र, पूर्ण अवतार श्रीकृष्ण, बरं का. मत्स्य कच्चे वराह जे आहेत काही बाकीचे अवतार हे अंश अवतार आहेत. तशा पद्धतीनं, बरं का, भगवंताचा अंश अवतार म्हणजे काय नाव त्याचं? वर्षभ हा भगवंताचा अंश अवतार म्हणजे साक्षात विष्णू परमात्म्याचा तो अंश अवतार आहे, अशा प्रकारे सांगतात. वृषभ वासुदेवाचा अंशू या लोकी मोक्ष धर्म विश्वासू. प्रवर्तावया जगदिषु हा अंशांशु अवतार. हो, अशा पद्धतीनं आता भगवंताचा अंश अवतार म्हणजे वर्षभ, बरं का. विश्वामध्ये धर्म विस्तार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंतच धर्माची स्थापना करतात महाराज. भगवंत आणि संत हे दोघं धर्माची स्थापना करतात. आणि भगवंतानं अंश अवतार म्हणून वर्षभ या नावानं अवतार घेतलेला आहे. धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म उद्ध्वस्त झालेला आहे, धर्माला स्थापन करायचे
धर्म त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे म्हणून करता काय करतात. त्याचे पंचमस्कंदी चरित्र सांगितले सविस्तर, त्यासी झाले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न. आता 5व्या कंदामध्ये बरं का त्या वर्षभाची पूर्ण कथा सांगितली 5व्या कंदामध्ये. आता 11वा कंद चालू आहे. नारद मुनी म्हणतात वसुदेवाला आपलं 5व्या कंदातली कथा 5व्या कंदामध्ये त्या वर्षभाची कथा सांगितलेली आहे आणि त्याला 100 मुलं झाले म्हणून सांगितले. किती मुलं? 100 मुलं. मग त्या 100 मुलाचा इतिहास 5व्या कंदामध्ये तर ऐकलाच, पण योगायोगानं अनेक पुढं कथा आली म्हणून आता तुम्हाला मी सांगू लागलेलो आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद मुनी वसुदेवाला म्हणतात. त्याही माझी ज्येष्ठ पुत्र अतिशय परम पवित्र, ऐक त्याचे चरित्र अति विचित्र सांगेन. आता त्या वर्षभाचा ज्येष्ठ 100पैकी ज्येष्ठ मुलगा आहे का? थोरला मुलगा. किती पवित्र आहे, किती वरिष्ठ आहे. आणि त्याचं नाव ऐक म्हणले सांगतो. आता ज्येष्ठ मुलाचं नाव ऐक म्हणले सांगतो. काय नाव आहे त्याचं ती सांगतात. जो ज्येष्ठ पुत्र भरत जान, तो नारायण परायण, अद्यापि भरत वर्ष उच्चारण, त्याच्यानी नावे जान विख्यात. आता त्या वर्षभाचा ज्येष्ठ मुलगा भरत बरं का भगवंताच्या भजना पूजनामध्ये ध्यान धारणेमध्ये परायण म्हणून सांगितला. भगवत भजनामध्ये, भगवत ध्यानामध्ये, भगवत कीर्तनामध्ये परायण म्हणून सांगला. नारायण भजनामध्ये परायण सांगितला बरं का. त्याचं नाव भरत आहे. अद्यापही भरतवर्षे या देशाला नाव भारत त्याच्यामुळं पडलेलं महाराज, किंवा भरतवर्षे आजही म्हणतात त्याच्यामुळं या देशाला किंवा वर्षाला सुद्धा नाव भरतवर्षे. अशा पद्धतीने कुणामुळं? त्या वर्षभाच्या मुलामुळं भरत नाव आहे त्याचं, भरत बरं का. आणि तसं त्यानं कार्यसुद्धा तसं केलं महाराज, देशाला नाव पडलं भरत. अशा प्रकारे कार्यास्तव कशाला नाव पडतात महाराज? जसं कार्य तुम्ही कराल का अशा पद्धतीनं कार्यामुळं नाव पडल्या जातं. देश